पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। प्रचार सभेत फारुख शाह यांचे वक्तव्य व्हायरल। युतीतच विसंवादाची चर्चा। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात औपचारिक युती जाहीर झाली असली तरी या युतीची सुसंगती कितपत घट्ट आहे हेच सध्या प्रश्नचिन्हाखाली आलं आहे। राष्ट्रवादी पक्षाचे निवडणूक सुकाणू समिती प्रमुख माजी आमदार फारुख शाह यांनी प्रचार सभेदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलंय। प्रचार सभेत बोलताना माजी आमदार फारुख शाह यांनी अनवधनानं आपल्या युतीदारच असलेल्या शिवसेना शिंदे गटावर टीका केली। शिवसेनेवर केलेली ही टिप्पणी वादग्रस्त ठरली असून युतीच्या राजकारणावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी मानली जाते। त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय। फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामसह विविध सोशल प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून नागरिकांकडून परस्पर विरोधी प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। काही जण हे वक्तव्य जिभेचा घसरणा म्हणून पाहत असले तरी मोठा वर्ग याला युतीतील अंतर्गत दुरावा आणि समन्वयाचा अभाव मानत आहे। यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण दिसून येत आहे। विरोधकांनी मात्र या घडामोडींना हातोहात घेत सरकार विरोधी टीकेत आणखी धार चढवली आहे। धुळे महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना युतीचे प्रमुख चेहरेच अशी चूक करत असल्यानं राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे। फारुख शाह यांचे या संदर्भातील अधिकृत स्पष्टीकरण येते का? तसेच युतीची आघाडी पुढील रणनीतीत काय बदल करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। और ये शिवसेना भाजपा से लड़ने की इनकी औकात है क्या ये बताओ भाई? इनसे मुकाबला कौन करेगा? फारुख शाह करेगा अपने साथियों को लेकर। और आपकी ये जिम्मेदारी बनती है, अगर आप चाहते हैं कि मुस्तकबिल में हमारी कौम और समाज मजबूत और मुस्तकिम रहे तो आप लोगों को मुझे ताकत देनी होगी। और आपकी ताकत मेरे साथ कब जुड़ेगी? जब आप लोग मेरे सिपाहियों को चुनकर देंगे। मैंने ये जो सद्दाम हुसैन का है, भाई सद्दाम खड़े हो, इंशाअल्लाह ताला आप लोगों से वादा करता हूं कि सद्दाम हुसैन दिलो जान से लगातार आप लोगों। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।